माझे नाव ललित दत्तात्रय सनस. मी टेस्टिंग अँड कमिशनिंग इंजिनियर आयसोसेल सेल्स अँड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे एम्प्लॉय. तरी आज आपण 132/33 kV GISमध्ये आपले दुसऱ्यांचे GIS आहे त्या बाबतीत थोडी आपण इन्फॉर्मेशन देऊया. समोर आहे ते AI सबस्टेशन आहे. इन फ्युचरसाठी आपण हे GIS बनवलेलं आहे. हा आपला इनकमिंग बे, मेन बसबार, आपला मेन बसबार गेलेला आहे. तर ह्या इथे 106, 107, 108, 109, 110 या बेसाठी जोडलेला आहे. हा आपला 106 त्यासाठी यूज केलेलं हे आपलं ES आणि DS ओव्हरलॅपिंग सिस्टीम आहे. ES ऑपरेट झालं तर DS ऑपरेट होत नाही, DS ऑपरेट झालं तर ES ऑपरेट होत नाही. आपलं इनकमिंग आलेलं आहे. हा आपला बसबार सेक्शन, हे आपलं बसबारचं वरती कंपार्टमेंट दिलेलं आहे. त्यातच आपलं हे सिटीचं कंपार्टमेंट दिलेलं आहे. P1, P2 हे आपले पोल आहेत. हे आपली सिटीचे मेन टर्मिनल आहेत सेकंडरी साईड. त्यानंतर हे आपलं अर्थ स्विच आणि आयसोलेटर हे आपण कनेक्टेड केलेलं आहे. हा आपला हाय स्पीड आहे. हाय स्पीडचं कनेक्शन आपण इथून देतो. आपलं अर्थ स्विच आणि आयसोलेटरचं कंपार्टमेंट आहे. इथून आपण आयसोलेटर आणि अर्थ स्विचचं ऑपरेशन करू शकतो. सेक्शन आहे तिथं आपण LA कनेक्शन करतो. अजून हा इन्स्पेअरमध्ये आहे, कनेक्शन केलेलं नाही. लगतच हा 107 दिलेला आहे. सेम कंपार्टमेंट, सेम कॉम्पोनंट. यामध्ये फक्त LAच्या जागेवरती डायरेक्टली आपण आउटगोईंगला हा एक्सटर्नल बेस जोडलेला आहे. इथून आपली केबल एक्झिट होते. तसेच ही आपली बस पिटी आहे. यामध्ये 2 पिटी आहेत. ही आपली PT1, ही PT1चं टर्मिनल बॉक्स. हा 107चा ही सिटी आहे. वरती ब्रेकर आहे. 7 बस सेक्शन आहे. बस सेक्शन थ्रू आपली आलेली आहे ती PT2 जे आपण PT2 म्हणून यूज करतो. त्याच्यामध्ये आलेला आहे तो 108 याची आपली सिटी शेवरतून. यामध्ये पण सेम कंपार्टमेंट आउटगोईंगसाठी दिलेला आहे. हीच एमर्जन्सी अर्थिंगसाठी यूज करतो. हा आपला ES आणि DS हा आपण आयसोलेटर आणि अर्थसाठी यूज करतो. R वरती Y, या साईडला B हे आपण अर्थिंग करून टाकतो. टेम्पररी आपण टेस्टिंगसाठी ओपन केलेलं आहे. हे अर्थसाठी आपण 3 टर्मिनल काढलेले आहेत, RYB. त्याचप्रमाणे हे आपण 1010चं कंपार्टमेंट आहे. आणि लगतच इनकमिंगचे आपण एक बे एक्स्ट्रा करून ठेवलेला आहे. इथं आपण एक्स्ट्रा 2 इन फ्युचरसाठी बे यूज करू शकतो. सेक्शन लगतच अर्थ स्विच, आयसोलेटर, हाय स्पीड हे आपले एक कंपार्टमेंट आहेत. त्याच्या थ्रू आपण ऑपरेट करू शकतो. हा आहे तो आपला बस आयसोलेटर आणि अर्थ स्विच. हा पण सेम एक यामधला आपण PT साठी यूज करतो आणि एक 108साठी यूज करतो. त्याच लगत हे आपलं बससाठी ES आणि DS हे आपण हा आपला हाय स्पीड, हा पण आपला आयसोलेटर अर्थ स्विच हा आपण 109साठी यूज करतो. त्याचप्रकारे हे वरती जे कंपार्टमेंट आहे ते ब्रेकरचे आहेत. ब्रेकरची पोझिशन ओपन, स्प्रिंग चार्ज आहे. तर हा बाजूवाला 110 क्लोज आणि स्प्रिंग चार्ज आहे. PLCचे पॅनल आहेत. याच्यामध्ये हे आपले कंट्रोल स्विच दिलेले आहेत. हा आहे तो आपला आयसोलेटर, हा आपला अर्थ स्विच, हा आपले ऑपरेटिंग स्विच आहेत. हा अर्थ स्विचसाठी यूज करतो, हा आयसोलेटरसाठी यूज करतो. तसेच हा आपला ब्रेकर, हा ब्रेकर स्विच, हा आपला अर्थ स्विच कंट्रोल स्विच आयसोलेटरसाठी यूज करतो. आणि हा आपला अर्थ स्विच, हा आपला LA. इथून पण एक इनकमिंग लाईन आहे ते आपण ट्रेंच थ्रू घेतो. हा आपला आहे तो अर्थ स्विच. त्याचप्रमाणे इन फ्युचरसाठी इथं आपण लाईनला एक आयसोलेटर दिलेला आहे, एक अर्थ स्विच दिलेला आहे. हा त्याचं ऑपरेशन करण्यासाठी 2 कंट्रोल. आणि हे आपले इन फ्युचरसाठी दिलेले आहेत ते 2 1/2 109 LCC 132 kV जवार बे 109. हा आपला कंट्रोल पॅनल आहे त्याचा. त्यामध्ये पण सेम हा आपला मेन बस. त्याच्यानंतर आलेला आहे तो आपला आयसोलेटर, हा अर्थ स्विच, हा ब्रेकर, हा अर्थ स्विच, आयसोलेटर आणि हा हाय स्पीड. त्याचप्रमाणे यामध्ये दोन्ही PTचे कनेक्शन आणि 108चा जी लाईन आहे त्यासाठी कंट्रोल याच्यात दिलेला आहे टोटली. हा आपला मेन बस आलेला आहे.
इथून हा गेलेला आहे आपला PT1साठी. PT1चा अर्थिंग स्विच, हा आपला लाईन आयसोलेटर आणि हा आपला हाय स्पीड. आणि या खाली दिलेली आहे ती PT1. त्याचप्रमाणे हा आपला मेन बसला गेलेला आयसोलेटर, अर्थ स्विच, ब्रेकर. हा आपला दुसरा आयसोलेटर. ही आपली मेन बस आहे. इथून गेलेला आहे तो PT2साठी. हा अर्थ स्विच आहे, आयसोलेटर आणि हा सेम हाय स्पीड. प्रमाणे 109 सेम पॅनल. यामध्ये मेन बस, त्याच्यानंतर हा लाईन आयसोलेटर, हा अर्थ स्विच, हा आपला मेन ब्रेकर, अर्थ स्विच, आयसोलेटर, हाय स्पीड आणि ही आपली गेलेली आहे 132 kV सूर्यानगरी. 06चा LCC पॅनल, मेन बस, त्याच्यानंतर हा आपला लाईन आयसोलेटर, त्याच्यानंतर हा आपला अर्थ स्विच, ब्रेकर, हा आपला आहे ते हाय स्पीड, हा आपला आयसोलेटर, हा आपला हाय स्पीड. त्याच्यानंतर ही गेलेला आहे 132 kV आंबेसरी THSला आणि हा आपण यूज केलेला आहे तो LA. हे जे आउटगोईंगसाठी आपण 2 वे बाहेर काढलेले आहेत, हा एक आणि हा 2. तर DCRMचा सेटअप आहे, जी स्कोप कंपनीचा यूज करतो. ॲक्च्युली मी स्कोप कंपनीचा सिस्टर ब्रँचमध्ये एम्प्लॉय आहे. ही किट आपण ब्रेकरचं टायमिंग, DCRM टायमिंग आणि बाकी ब्रेकरचे जे ऑपरेशन असतील ते याच्या थ्रू आपण चेक करतो. तर GISमध्ये आपण शक्यतो ब्रेकरमध्ये जे ऑपरेशन करतो त्याच पद्धतीने आयसोलेटर, अर्थ स्विच यामध्ये आपण टायमिंग घेतो. केबलिंगसाठी 2 ट्रेन्स दिलेले आहेत. इथून आपण लाईन केबल थ्रू इनकमिंग करू शकतो बस चार्ज करण्यासाठी. हुसुमचे GIS आहे. तर हे आपले हुसुमचे जे सबस्टेशन पूर्ण इरिक्शन केलं आहे ते. तुमचं नाव? नाव आपका नाम? इरशाद. हे इरशाद भाई आहेत.